पुण्यामध्ये कुख्यात गुंड श्याम दाभाडे आणि धनंजय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला आहे। चाकणमधल्या वरसाई डोंगरामध्ये हे दोघे जण लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। यानुसार पोलिसांनी सापळा रचून श्याम आणि धनंजयला शरण यायला सांगितलं। मात्र दोघांनी पोलिसांवर हल्ला केला। या हल्ल्यात पोलिसांनी श्याम दाभाडे आणि धनंजय शिंदेचा एन्काउंटर केला। त्यांच्याकडून 4 पिस्तूल, 1 गावठी कट्टा आणि 42 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत। पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तळेगावातील माजी नगराध्यक्ष सचिन शेळके हत्या प्रकरणातला दाभाडे मुख्य आरोपी होता। त्याच्यावर 22 गुन्ह्यांची नोंद आहे। घटनास्थळावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील ठेगळे यांनी। पुणे ग्रामीणमधील कुख्यात गुंड श्याम दाभाडे याचं आज सकाळी पोलिसांच्या चकमकीमध्ये ठार करण्यात आलं। आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हे वरसाई जंगल आहे। त्या ठिकाणी जो श्याम दाभाडे हा वास्तव्यात होता। गेले 1 महिन्यापासून या ठिकाणी वास्तव्यात असल्याचं येथील ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे। संपूर्ण जंगलचा परिसर आहे। या ठिकाणी येण्या जाण्यासाठी सुद्धा कोणत्या प्रकारची वाट नाही आहे। संपूर्ण जंगल हे 22 किलोमीटर आहे। इथे येण्यासाठी अतितटीचा रस्ता आहे। मावळ तालुका असेल किंवा खेड तालुका असेल, ह्या दोन्ही तालुक्यांच्या मध्यभागी हे जंगल आहे। या जंगलामध्ये गेल्या 1 महिन्यापासून हा श्याम दाभाडे वास्तव्यात होता। आज सकाळी पोलिसांची कारवाई केली। आपल्याबरोबर खेड पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांनी कारवाई केली। सर, मला सांग कशा प्रकारे कारवाई केली आपण? खेड उपविभाग आणि LCB यांच्या टीम्स या श्याम दाभाडेचा शोध घेण्यासाठी कार्यरत होत्या। श्याम दाभाडे हा या परिसरामधल्या डोंगरामध्ये वास्तव्याला असल्याची माहिती मिळत होती। त्यानुसार प्रत्येक ठिकाणी त्याचा शोध घेतला जात होता। मात्र पोलिसांना चकमा देत तो त्या ठिकाणी निसटून जात होता। काल मिळालेल्या बातमीनुसार चाकणपासून सुमारे 65 किलोमीटर अंतर असलेल्या या अंबूच्या जंगलामध्ये श्याम दाभाडे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर डॉक्टर जय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली LCB आणि खेड उपविभागातील पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांची ही संयुक्त कामगिरी या ठिकाणी पार पाडण्यात आलेली आहे। आणि आज सकाळी जेव्हा श्याम दाभाडेचा निश्चित ठाव ठिकाणी मिळाल्यानंतर त्याला शरण येण्याचं आवाहन करण्यात आलं। नक्कीच आपण पाहिलं की संपूर्ण पुणे ग्रामीण असेल, पुणे जिल्ह्यातला भाग असेल, मावळ असेल, देवरोड असेल, खेड तालुका असेल, या ठिकाणी मात्र श्याम दाभाडेची मोठ्या प्रमाणात दहशत होती। मात्र ही दहशत आता कुठेतरी थांबणार आहे। या निमित्ताने येथील जे नागरिक आहे यांच्यामध्ये थोडासा निश्चिंतीचा श्वास मात्र सुटणार आहे। कॅमेरा पर्सन अमित नाईकसह सुनील ठेगळे, जय महाराष्ट्र, खेड, पुणे।